हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. पहा, बुद्धिमत्ता इत्ता 3री 4थी 5वी 6वी बुद्धिमत्ता संख्यामाला यामध्ये आपण क्रम ओळखणे हा घटक पाहणार आहोत. यामध्ये काय असतं तर यामध्ये दिलेली संख्यामाला असते आणि या संख्यामालेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे पर्यायातून आपल्याला शोधायचं असतं. संख्यामाला दिलेली असते, या संख्यांमध्ये विशिष्ट संबंध असतो, संख्यांची एक मालिका तयार होत असते आणि यामध्ये प्रश्नचिन्ह मध्येही असू शकतं, शेवटलाही असू शकतं. या संख्यांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे. पहा, 2, 5, 11, 20, 32, 47 प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी बारकाईने या संख्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये कोणकोणत्या टेक्निक वापरायचे असतात, कोणकोणत्या पद्धती वापरायच्या असतात याचा आपण या ठिकाणी अभ्यास पाहणार आहोत. पहा, यामध्ये पहिल्यांदा या कोणत्या पाढ्यातल्या संख्या आहेत का, या सम संख्या आहेत का, विषम संख्या आहेत का, यांच्यामधला फरक. या ठिकाणी आपण यांच्यामधला फरक पाहूया. आता यांच्यामध्ये पहा, 2 आणि 5 याच्यामधला फरक येतो 3, 5 आणि 11 यांच्यामधला फरक येतो 6, 11 आणि 20 यांच्यामधला फरक येतो 9, 20 आणि 32 मधला फरक येतो 12, 32 आणि 47 मधला फरक येतो 15. मग पहा बरं, या ठिकाणी काय झालेलं आहे. या ठिकाणी यांच्यामधला फरक जर पाहिला 3, 6, 9, 12, 15 म्हणजे काय येतोय 3च्या पाढ्यातील. म्हणजे या ठिकाणी पुढल्या संख्येमध्ये कितीचा फरक असणं गरजेचं आहे, 18. म्हणजे या ठिकाणी काय होईल, 3, 6, 9, 12, 15, 18च्या फरकाने आलेल्या संख्या. मग 2 आणि 3 5, 5 आणि 6 11, 11 आणि 9 20, 20 आणि 12 32, 32 आणि 15 47. मग 47 अधिक 15, पहा बरं, 47 अधिक 18 किती येते उत्तर, 8 आणि 7 15, 5 चले 4 आणि 2 6. उत्तर काय येणार आहे, 65. पर्याय क्रमांक आहे का बघा बरं, पर्याय क्रमांक 2, उत्तर 65 येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न, आता हे सर्व प्रश्न लिहून घ्यायचे बरं का. आपण हे प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. जर आपल्याला वेळ पुरत नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवून तुम्ही त्या ठिकाणी वेगाने गती घेऊ शकता. आता पुढील पहा, दुसरा नमुना आहे. प्रश्न काय आहे पहा, 7, 21, 35, 49 काय होते पहा बरं. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. जर ज्याचे पाढेपाठ त्याचं गणित ताट. पहा बरं, इथे 7 आणि 21, 7 एके 7, 7 त्रिक 21, 7 पाचा 35, 7 7 49. म्हणजे काय झाले हो, 7च्या पाढ्यातील पहिल्या, तिसऱ्या, 5व्या, 7व्या म्हणजेच विषम स्थान. 7चा पाढा विषम स्थानच्या संख्या आहेत. मग 7च्या पाढ्यातील विषम स्थानच्या संख्या कोणकोणत्या आहेत, 7 एके 7, 7 त्रिक 21, 7 पाचा 35, 7 7 49. मग उत्तर काय येईल, 7 9 63. म्हणजे उत्तर काय यायला हवं,
63. 7च्या पाड्यात 9व्या स्थानी म्हणजे 7च्या पाड्यातील विषम स्थानच्या संख्या, तर उत्तर येणार आहे 7 × 9 = 63. आहे का पर्यायामध्ये? पहा आहे. म्हणजे आपलं याच पद्धतीने विचार असेल असंही नाही. काही वेळा त्यांचा प्रश्न वेगळ्या स्वरूपामध्ये असतो, वेगळ्या पद्धतीने असतो, त्यानुसार आपल्याला बदलता आलं पाहिजे. त्यांनी जो प्रश्न सांगितलेला आहे त्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपल्याला तो बदल करता आला पाहिजे. काय विचारलेलं आहे आणि काही वेळा उत्तर आपलं येत नाही, मग आपण वेगळ्या पद्धतीनं सोडवणं गरजेचं असतं. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्न काय आहे? 26, 52, 78, प्रश्नचिन्ह 130. काय होते हो इथे? पहा बरं, इथे 26चा पाढ आहे. मग तुम्हाला काय सांगतो आम्ही, की पाढे आपले 30 पर्यंत पाठ असले पाहिजेत. ते सरळ पद्धतीनं, उलट्या पद्धतीनं, आडव्या पद्धतीनं पाढे जर पाठ असतील तर आपल्याला या पद्धतीचे प्रश्न खूप वेगाने सोडवता येतात. आता 26चा पाढा पहा. 26 दुने 52, 26 एके 26, 26 दुने 52, 26 त्रिक 78, 26 चौक 4 दर्शे, 26 पंचे 30. म्हणजे 26च्या पाढ्यातले. आता जर 26चा पाढा नसेल तर 13चा पाढा पहा. 13 13 दुने 26, 13 चौक 52, 13 सक 78, 13 8 4 दर्शे, 13 10 30. मग 13च्या पाढ्यातील समस्थानच्या संख्या, मी 13चा जर पाढा पाठ असेल तर 13च्या पाढ्यातील समस्थान म्हणजे दुसरं, चौथं, 6वं, 8वं, 10वं याला समस्थान म्हणतात. विषमस्थान 1 3 5 7 9 हे कसलं आलं? विषमस्थान. म्हणजे या पद्धतीनं हे देखील सोडवतं, हे देखील बरोबर आहे. मग 26चा पाढा पाठ असायला काहीच हरकत नाही. 26 दुने 52, 26 त्रिक 78, 26 चौक 4 दर्शे. या पद्धतीनं आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. याचं उत्तर नोंदूया. 26 चौक 4 दर्शे पर्याय क्रमांक 4 आहे. पुढील प्रश्न पहा. नमुना 4. आता नमुना 4मध्ये काय दिलंय? 8, 24, 12, 36, 18, 54, प्रश्नचिन्ह आणि 81. पहा नीट बारकाईने पहा. या संख्यांचा चढता क्रम दिसतो आहे का रे? या संख्यांचा चढता क्रम आहे का? नाही. उतरता क्रम आहे का? नाही. म्हणजे या जेव्हा गणितामध्ये प्रश्नामध्ये चढता क्रम किंवा उतरता क्रम असा ग्रॅज्युअली येत नाही, तेव्हा त्या ठिकाणी काय करायचं असतं? एकाडे एक पाहायचं असतं. बा इथे 24 आहे, पुन्हा लहान 12 आली, पुन्हा 36 आहे, पुन्हा लहान आली, पुन्हा 54 मोठी आहे, पुन्हा लहान येणार, पुन्हा मोठी येणार. मग इथे काय संबंध जोडता येईल? 8 त्रिक 24. म्हणजे इथं काय होते? 3 पट होते. 8ची 3 पट 24. आणि 24चं इथे काय होते? 24च्या निम्मे 12. म्हणजे इथे काय होते? निमपट. म्हणजे तिप्पट, या ठिकाणी निमपट. पुन्हा इथं तिप्पट आहे का? 12 त्रिक 36. म्हणजे इथे पुन्हा 3 पट आहे. पुढे इथे पुन्हा इथे निमपट आहे. 36च्या निम्मे 18. 12च्या तिप्पट 36 आणि 36ची निमपट 18. 18ची 54 पुन्हा 3 पट आहे. म्हणलं पुढे काय असायला पाहिजे? 3 पट निमपट, 3 पट निमपट. म्हटलं 3 पट निमपट. मग 54च्या निमपट किती येतात? 27. म्हणजे उत्तर इथं 27 पाहिजे. पण पुढेही संबंध जुळला पाहिजे. पुन्हा इथं निमपट आपण काढली तर पुढं काय आलं पाहिजे? 3 पट. मग इथं 27चे 3 पट 81 आहे का? या ठिकाणी 3 पट आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं
एक साखळी तयार झाली पाहिजे. साखळी ती कट होता कामा नये. तर उत्तर काय येणार आहे? 27. त्यामुळे आहे का पर्यायामध्ये 27? आहे. पहिलाच पर्याय आहे 27. चला आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न 5वा. प्रश्न क्रमांक 5वा काय आहे पहा. पुढील प्रश्न 5वा, याच्यामध्ये 5वा प्रश्न आहे 120, 90. बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. 120, 90, 65, 45, 30. प्रश्नचिन्ह. आता इथं काय झाले पहा बरं. 120 आणि 90 यांच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय 120 पेक्षा 90 लहान आहे. कुठल्या पाड्यामध्ये येतात का बघा बरं. 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60 आहे का पाड्यात? नाही. म्हणजे इथं आपल्याला वेगवेगळा इथं वर्गसंख्या, घनसंख्या असा काय संबंध होतो का? नाही. कारण या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळच्या नाही आहेत. मग इथे काय होतंय पहा बरं. याच्यामधला फरक काढूया. मग ही एक पद्धत तर आहे, बेसिक पद्धत आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे पाहायचं असतं. 120 आणि 90 मधला फरक कितीचा आहे? 30चा. म्हणजे 120 मधनं 90 गेले 30 राहतात. 65 आणि 90 मधला फरक कितीचा आहे? मग 90 मधनं 65 गेल्या म्हणजे 65च्या पुढं किती मिळवलं? 25, 90 होतात 25. 65 आणि 45 मधला फरक किती आहे? 20. 45 आणि 30 मधला फरक किती आहे? 15. मग या ठिकाणी फरक कितीचा येईल पहा बरं. 30 आणि प्रश्नचिन्हामध्ये फरक कितीचा असायला पाहिजे? 10चा. का? 30, 25, 20, 15, 10 असा याच्यामधला फरक कॉन्स्टंट आहे 5. पहा यांच्यामधला फरक 30 आणि 25 मध्ये 5, 25 आणि 20 मध्ये 5, 20 आणि 15 मध्ये 5, 15 आणि 10 मध्ये 5. म्हणजे कशा पद्धतीनं 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30. मी इथे पहा किंवा या ठिकाणी 10चा फरक. अजून उत्तरापर्यंत आपण गेलोच नाही. 120 मधनं 30 गेले 90 राहिले, 90 मधनं 25 गेले 65 राहिले, 65 मधनं 20 गेले 45 राहिले, 45 मधून 15 गेले 30 राहिले, 30 मधून 10 गेले किती राहतात? 20. त्यामुळे उत्तर काय येणार आहे ते? 20. आहे का पर्यायामध्ये पहा बरं. पर्यायामध्ये 20. पर्यायामध्ये 20 आहे. पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा बरं. पुढील प्रश्न काय आहे? वाचा मोठ्याने. प्रश्न क्रमांक 6. काय? 5, 9, 15, 23, 33. प्रश्नचिन्ह. आता इथे काय बघितलं पाहिजे? या सगळं कशा संख्या आहेत, काय आहेत, याच्यामधला फरक काय आहे असंही बघितलं पाहिजे. या सगळ्या कसल्या संख्या आहेत हे पण बघितलं पाहिजे. आता या ठिकाणी 5, 9, 15, 23, 33 विषम संख्या आहे. पण इथं काय बघितलं पाहिजे आपण? त्याच्यामधला फरक. पहिल्यांदा बेसिक जी गोष्ट आहे ते आपण या ठिकाणी बघूया. काय होते बघा. 5 आणि 9 याच्यामधला फरक कितीचा आहे? 5 आणि 9 मधला फरक येतो 5 आणि 4 9. 9 15 मध्ये 9, 6 15, 15 आणि 8 23, 23 आणि 10 33. मग पहा बरं इथे म्हणजे 4, 6, 8, 10 म्हणजे किती असायला हवे? 12. 12च्या फरकाने म्हणजे कसं होतंय? 5 आणि 4 9, 9 6 15, 15 आणि 8 23, 23 आणि 10 33, 33 आणि 12 बघा 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 काय येईल? 33 अधिक 12 45.
हे उत्तर काय असायला हवं? 45 आहे का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्न काय आहे पहा. पुढील प्रश्न 15, 18. 15, 18, 23, 30. प्रश्नचिन्ह 50. पहा बरं, यातला फरक काढूया. आपली ही मूळ बेसिक पद्धत आहे या पद्धतीच्या संख्या प्रश्न सोडवताना. 15 आणि 18 याच्यामधला फरक 15 आणि 3 18, 18 आणि 5 23, 23 सन 7 30, 30. प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे. मग आता याच्यावरून बघा बरं काय अंदाज बांधता येतो आपल्याला, काय विचार करता येतो पहा बरं. 15 आणि 3 18, 18 आणि 5 23, म्हणजे 23 आणि 7 30. म्हणजे फरक किती आलाय? 3 5 7. मग या फरकातला फरक बघा. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. म्हणजे इथे 2चा फरक पाहिजे, इथे 2चा फरक पाहिजे. मी 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11. मग या फरकातला फरक 2 आहे कॉन्स्टंट. मग वरती आपण जाऊया. 15 आणि 3 18. पहा 15 आणि 3 18, 18 आणि 5 23, 23 आणि 7 30, 30 आणि 9 39, 30 अधिक 9 39. आणि मग 39 आणि पुढे 11 50. म्हणजे बरोबर येतो का? साखळी तयार होते का? होते. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? 39. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक आहे 8वा. पाहूया आपण 8वा प्रश्न काय आहे पहा बरं, समजून घ्या. 8वा प्रश्न माझ्या अगोदर तुमचं झालं पाहिजे. येत नसेल तर मी आहे तुमच्या मदतीला. पहा प्रश्न काय आहे. 5 6 7 12 9 18 11 24. प्रश्नचिन्ह. पहा बरं काय होतं इथे. ग्रॅज्युअली चढता क्रम आहे का? प्रत्येक पद हे चढत्या क्रमाने गेलं आहे का? प्रत्येक पद उतरत्या क्रमाने गेलं आहे का? अशा पद्धतीनं असतात ही संख्या मालिका. पण या ठिकाणी आपण जर पाहिलं 5 6 7 12, 12 नंतर 9 आहेत. पहा 9 नंतर 18 आहेत, 18 नंतर पुन्हा 11 आहेत, पुन्हा 24 आहे. म्हणजे चढता क्रम नाही आहे, उतरता क्रम नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं? एकाड एक पाहायचं. मग एकाड एक पाहिलं तर पहा बरं. 5 अधिक 5 आणि 2 7, 7 9 11. काय येऊ शकेल? आता इथे खाली पहा बरं काय होतंय. 6 12 18 24. याच्या पुढचं पदही आपल्याला काढता येईल. मी इथे काय 5 7 9 11. पहा बरं 5 7 9 11 काय आहे? या सर्व चढत्या क्रमाने कसल्या संख्या आहेत? विषम संख्या आहेत. त्यामुळे उत्तर काय येईल इथे? 13. आणि कसल्या संख्या आहेत? विषम संख्या. आलं लक्षात? आता इथे जर पाहिलं तर पुढचं पद इथं काय निघू शकतं पहा बरं. इथे 6 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30. म्हणजे जर या ठिकाणी विचारलं असतं तर त्या ठिकाणी म्हणजे
13 नंतर या ठिकाणी काय येणार आहे, 30 येणार आहे. म्हणजे आपल्याला तेही सांगता आलं पाहिजे. ते प्रश्नचिन्हाच्या जागी 13 येणार आहे आणि त्यानंतर विचारलं असतं तर 30 येणार आहे. हे फक्त आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी विचारले, मग इथं काय उत्तर येणार आहे, फक्त 30. पर्याय क्रमांक 13 येणार आहे. कोणता पर्याय येईल, पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न नमुना नंबर 9 आहे. वाचा बरं. माझ्या अगोदर तुम्ही सोडवा. माझ्यापेक्षा खूप हुशार असतात मुलं. पहा प्रश्न. 7 8 15 पुन्हा 15 31 29 63 प्रश्नचिन्ह. पहा बरं चढत जाणाऱ्या सगळ्या का 7 8 15 15 31 29 बघा लहान आले. काय आपण विचार केला होता मगाशी, जेव्हा आपण या संख्या एक तर चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने असणं गरजेचं असतं, पण ते या ठिकाणी आहे का, नाही. मग तेव्हा काय करायचं, एकाड एक संबंध जोडायचा. पहा बरं या ठिकाणी 7 15 संबंध जोडा, 15 31 संबंध जोडा, 31 63 संबंध जोडा. आता हे पुढे येणारं पद आहे. खाली काय होते पहा बरं, खाली 8 आणि 15 संबंध जोडा, 15 आणि 29. मग इथे पहा बरं वरती काय होते पहा. आता या संख्या मी लिहितो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. 7 आता एकाड एकचं 15 31 63 प्रश्नचिन्ह. नाही इथे नाही विचारलेलं आपल्याला, इथं प्रश्नचिन्ह नाही आहे. त्या 63च्या पुढलं पद आपल्याला येणार आहे, आपल्याला ते विचारलेलं नाही पण आपण पाहतोय. 7 आणि 15 काय संबंध जोडता येईल, 7 दुने 14 अधिक 1 15 म्हणजे काय होतंय हो इथे, दुप्पट अधिक 1. 7 ची दुप्पट 14 अधिक 1 15, 15 ची दुप्पट 30 अधिक 1 31, 31 ची दुप्पट 62 अधिक 1 63, 63 ची दुप्पट 126 अधिक 1 127. जर आपल्याला या ठिकाणी विचारलं असतं पद तर या ठिकाणी उत्तर काय आलं असतं, 127. आता आपण अलीकडल्या प्रश्नाचं पाहूया की ज्या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह आहे तिथे काय 8 15 29 प्रश्नचिन्ह. पहा बरं इथं विचार करा, इथे काय होते पहा बरं. इथे 8 ची दुप्पट 16 वजा 1 15 म्हणजे इथे काय होते, दुप्पट वजा 1. 8 ची दुप्पट 16 वजा 1 15, 15 ची दुप्पट 30 वजा 1 29, 29 ची दुप्पट 58 वजा 1 57. म्हणजे या ठिकाणी काय आलं पाहिजे उत्तर, 57 प्रश्नचिन्हाच्या जागी. आणि पुढे जर विचारलं तर 57 ची दुप्पट 114 वजा 1 113 असे येणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय येते उत्तर आपल्याला, तर 57. पर्यायामध्ये आहे का, पर्याय क्रमांक 2 57 उत्तर आहे आपलं बरोबर. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तुमच्या काय कमेंट्स असतील, एखादा प्रश्न समजला नसेल, पहा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक पद्धती असतात. काही जणांना अजून वेगळी पद्धत सुचत असेल तर नक्कीच वापरली पाहिजे. एक विशिष्ट असं सोडवण्याची पद्धत याच पद्धतीनं जावा असं कधीही बंधन नसतं. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही सोडवा. फक्त प्रश्न कुठे असतो, वेळेत पेपर कव्हर होणे, वेळेत पेपर पूर्ण आपला झाला पाहिजे. आपल्याला जो कालावधी दिलेला आहे त्याच्यामध्ये तयारी आपली झाली पाहिजे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. 10वा प्रश्न.
106 86 68 52 38 प्रश्नचिन्ह. पहा बरं काय इथे झाले. 106 86 68 52 38 या ठिकाणी काय केलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला जी पद्धत आहे, तुम्हाला आपल्या म्हणजे बेसिक जी पद्धत आहे त्यातमध्ये आपण काय करतो, त्यांच्यामधला फरक काढतो. मी याच्यामधला फरक काढला तर पहा बरं. 106 आणि 86 30 86 10 96 96 10 106 म्हणजे यातला फरक किती येतो 20. याच्यामधला फरक पहा बरं. 68 86 मधनं 68 गेले 68 आणि 8 76 आणि 10 86 म्हणजे असेही वजाबाकी आपल्याला करता आली पाहिजे मोजत जाऊन. 68 आणि 52 मधला 2 आणि 6 8 5 आणि 1 6 हे 52 आणि 6 58 58 आणि 10 68. इथे पहा बरं 38 आणि 4 42 42 आणि 10 52 यातला फरक किती आहे 14चा. मग या ठिकाणी पहा बरं 20 18 16 14 म्हणजे 2 2चा फरक कमी होत चाललेला आहे. म्हणजे इथे किती यायला हवा बरोबर आहे 12. मग काय केलं पाहिजे 106 मधनं 20 गेले 86 86 मधनं 18 गेले 68 68 मधनं 16 गेले 52 52 मधून 14 गेले 38 आणि 38 मधनं 12 गेले किती राहतील 8तनं 2 गेले 6 3तनं 1 गेले 2 म्हणजे उत्तर काय यायला हवं 26. पर्याय क्रमांक पहा बरं. पर्याय क्रमांक 4 आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे 2 3 5 7 11 13. आता पहा बरं प्रश्नचिन्ह 2 यातला फरक काढला तर 1 2 आणि 1 3 3 आणि 2 5 पुन्हा 2 5 आणि 2 7. पहा इथे फरक 1चा आहे. या ठिकाणी बारका आहे ना पहा 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 4 11 11 आणि 2 13. आता बघा बरं याच्यामध्ये जुळते का साखळी नाही जुळत. मी या ठिकाणी ही पद्धत वापरून चालेल का नाही. आता इथेच एक विशिष्ट असा साखळी तयार झाली पाहिजे. मग 2 आणि 1 3 आता इथे साखळीच होत नाही. मग या ठिकाणी हे चालणार नाही. मग आता काय करावं लागेल वेगळ्या पद्धतीनं तिथं विचार करावा लागेल. अजून वेगळ्या पद्धतीनं सोडवता येतंय का काय करता येतंय का. हां बोला बोला. बरोबर आहे तुमचं. हां बरोबर आहे. पहा मुलं किती हुशार असतात. 2 3 5 7 या मूळ संख्या आहे. मूळ संख्या आपल्या पाठ आहेत. मूळ संख्यामध्ये पहा बरं 2 3 5 7 11 13 उत्तर काय येईल 17 आहे का पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न क्रमांक 12 काय आहे पहा. 2 4 7 12 19 प्रश्नचिन्ह 43. पहा याच्यामधला फरक काढा तुम्ही ते पहा.
किंवा या संख्या वर्ग घनशी संबंधित आहे का पहा. एक ठराविक साखळी त्यांची होणं गरजेचं असतं. मग आपण या ठिकाणी आपण जुन्या पद्धतीनं जाऊया. मेन बेसिक पद्धत, यातला फरक पहा बरं किती येतोय. यातला फरक येतोय 2 आणि 4 मधला फरक 2चा आहे. 4 आणि 7 मधला फरक 3चा आहे. 7 आणि 12 मधला फरक 5चा आहे. 12 आणि 19 मधला फरक 7चा आहे. 7 मग आता कितीचा पाहिजे, पुढे कितीचा पाहिजे, अशी साखळी तयार झाली पाहिजे. आता या संख्या कसल्या आहेत पहा. 2, 3, 5, 7 कसल्या आल्या संख्या सांगा पाहू. तर हे 2, 3, 5, 7 या आहेत मूळ संख्या. मग मूळ संख्यांना मग आता पुढली मूळ संख्या कोणती. 2, 3, 5, 7, 9 नाही, 9 संयुक्त आहे म्हणजे इथे काय 11 आणि पुढे 13 म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13. मग पहा बरं 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 7 19, 19 आणि 20, 19 आणि 20, 19 आणि 11 30, 30 आणि 13 43. झाली का कडी तयार, साखळी तयार झाली का. तर उत्तर काय येणार आहे. उत्तर येणार आहे 30. पर्यायामध्ये आहे का पहा. काही वेळा येत नाही बरं का, पण त्याच पद्धत आपण सोडवलं आणि त्या पद्धतीनं उत्तर असेल असं नाही. त्यांचा प्रश्न विचारण्याची वेगळ्या पद्धती असू शकतात, वेगळा विचार असतो आणि तुम्ही म्हणता सर उत्तरच येत नाही. उत्तर येत नाही म्हणजे त्यांचा वेगळा विचार आहे, त्यांची पद्धत, त्यांचा विचारण्यामागचा उद्देश वेगळा आहे. त्यामुळे आपल्या पद्धतीनं त्यांच्या येण्यामधलं उत्तर काय येऊ शकतं याचा आपण विचार केला पाहिजे. पुढील पहा 59, 47, 41, 31. प्रश्नचिन्ह. पहा बरं या ठिकाणी काय विचारलेलं आहे, काय केलं पाहिजे, कसं सोडवलं पाहिजे, कसल्या संख्या आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. या सगळ्या संख्या आहेत मूळ संख्या. बघा किती छानपैकी उत्तरं देतात मुलं. मुलांना अगदी व्यवस्थित सांगता येत. मूळ संख्या कसे आहे तो. आता या तोंडपाठ आहेत आपल्या पण सरळ आहेत. 59 31 मध्ये राहिली कोणती, म्हणजे मध्ये कोणत्या कोणत्या ड्रॉप केलेल्या आहेत त्यांनी, हे लक्षात घ्या. 31 नंतर येते 37, 37 नंतर 41, 41 नंतर 43, 43 नंतर 47, 47 नंतर 53, 59, 61. म्हणजे इथे काय करता येते, एक एक मूळ संख्या सोडलेली आहे. 2, 3, 5. आता या जर पाठ आपल्या असतील 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 59 पर्यंत. काय केले पहा बरं, कोणकोणत्या संख्या घेतलेल्या आहेत त्यांनी. पाया त्या ठिकाणी 41 आहे, 41ला गोल करू. नंतर 31 आहे, 31ला गोल करू. 31, 41, 47, 59. म्हणजे काय झाले हो, एकाड एक घेतली.
31च्या नंतर मधली 37 ड्रॉप केली, 41 घेतली. 41 नंतर 43 ड्रॉप केली, 47 घेतली. 47 नंतर 53 ड्रॉप केली, 59 घेतली. म्हणजे उलटं पाहिले. 59च्या अगोदर 53 सोडून 47 घेतली. म्हणजे 59च्या नंतर मध्ये 43 सोडली, 47 घेतली. 53 सोडली. 59च्या अगोदरची 53 सोडली, 47च्या घेतली. 47च्या अगोदरची 43 सोडली, 41 घेतली. 41च्या अगोदरची 37 सोडली, 31 घेतली. म्हणजे मूळ संख्या एकाडेक उतरत्या क्रमाने. मग 31च्या अगोदर 29 सोडावी लागेल आणि 29 सोडून अगोदर कोणते ते 23. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असायला हवं 23. आणि उलट्या पद्धतीनं पाहिलं की लगेच लक्षात येतं. 23च्या नंतर 29 सोडली, 31. 31च्या नंतर 37 सोडली, 41. 41 नंतर 43 सोडली, 47. 47 नंतर 53 सोडली, 59. म्हणजे उत्तर काय येणार आहे 23. पर्याय क्रमांकामध्ये पहा बरं, पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न अगदी सोपे प्रश्न असतात, फक्त आपण त्या पद्धतीनं विचार करत नाही. आपलं पाठांतर नसतं, काही गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं. 14वा प्रश्न आहे. 14वा प्रश्न आहे 23, 57, 1113. काय पहा किती मोठी संख्या दिली आहे, 1113, 1719 आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. थोडासा विचार करा बरं. याच्यामध्ये आपण थोडासा पहा, 2 आणि 3 मध्ये स्वल्पविराम टाकला, मध्ये इथे स्वल्पविराम टाकला, इथे या दोघांच्या मध्ये स्वल्पविराम टाकला, इथे मध्ये स्वल्पविराम टाकला. काय होतं 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. म्हणजे काय होईल हो इथे, काय होते पहा बरं. 2, 3, 5, 7 कसल्या संख्या आल्या, मूळ संख्या. आणि काय केले नुसत्या मूळ संख्या, तर गटाने लिहिलेल्या आहेत. म्हणजे 2, 3 गट केला, 5, 7 गट केला, 11, 13 गट केला, 17, 19 गट केला. म्हणजे काय येईल 17, 23 नंतर कोणता, 17, 23 नंतर 17, 19 नंतर 23, 29. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय पाहिजे 2329 आहे का पर्यायामध्ये, आहे. कितवा पर्याय, पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. आपल्याला वेगाने घेतलं पाहिजे, व्यवस्थित समजूनही दिलं पाहिजे, कारण आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत, कारण वेळेचं पण आपल्याला बंधन आहे. चला पुढे 60, 43, 30, 19 प्रश्नचिन्ह. पहा इथे काय आहे, याच्यामधला फरक काढू पाहू. 60 आणि 13, 60 आणि 43 मधला फरक 47 आणि 30, 50 आणि 10, 60, 40 आणि 30, 43 आणि 30 मधला फरक 13 आहे. यातील फरक 11 आहे. आता काय होते पहा, 17, 13, 11 कसले आहेत मूळ संख्या. मग त्याच्या अगोदरची मूळ संख्या कोणती हो 9 नाही 7, 2, 3, 5, 7, 11, 13, 17. मी 60 मधून 17 गेले 43 राहिले, 43 मधून 13 गेले 30 राहिले, 30 मधनं 11 गेले 19, 19 मधनं 7 गेले. उत्तर काय येणार आहे 12. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. शेवटचा प्रश्न आहे या पाठामधला. पहा काय दिलेला आहे, 2,
5 13 29. यातला फरक बघाय काय बघायचं बघा बरं. यातला फरक बघितला तर या ठिकाणी येतो 3चा, या ठिकाणी येतो 8चा, इथे येतो 16चा. आता याच्यामध्ये काय संबंध जुळतो का पहा बरं. 3 आणि 5 8, 8 आणि 8 16. याच्यापेक्षा अजून बारकाईने पहा, या आहेत मूळ संख्या. मूळ संख्या कशा आहेत पहा बरं. 2 आणि 3 म्हणजे 2 3 सोडली 5, जी इथे बघा व्यवस्थित समजून घ्या. 2 3 सोडली 5, 7 सोडली, नंतर 11 पण सोडली, नंतर 13 आली. 13 नंतर काय पहा बरं. 13 नंतर 17 19 23 नंतर 29. म्हणजे इथे काय केलेलं आहे पहा. 2 नंतर 3 ही एक मूळ संख्या सोडली 5 लिहिले. 5 नंतर 7 आणि 11 या 2 मूळ संख्या सोडल्या आणि 13 लिहिले. 13 नंतर 17 19 23 3 संख्या सोडल्या 29 घेतले. मग सांगा बरं 29च्या नंतर किती सोडायला पाहिजे संख्या. इथे एक मूळ संख्या सोडली, इथे 2 सोडल्या, इथे 3 सोडल्या, म्हणजे आता किती सोडल्या पाहिजे 4. मग 29च्या नंतरच्या 4 मूळ संख्या कोणत्या. 31 37 41 43. या 4 मूळ संख्या काय करायचे सोडायच्या आहे. आणि मग कोणती येते संख्या की 43 नंतर येते 47. म्हणजे उत्तर काय पाहिजे 47. पहा बरं पर्याय क्रमांक 3 आहे. ही 2 आणि 3 5 5 ना असं नाही आहे. तर इथं 2च्या नंतर 3 ही एक मूळ संख्या सोडली 5 आली. 5च्या नंतर 7 आणि 11 या 2 मूळ संख्या सोडल्या, उत्तर 13 आलं. 13च्या नंतर 17 19 23 या 3 मूळ संख्या सोडल्या, 29 आलं. 29च्या नंतर 31 37 41 43 4 मूळ संख्या सोडल्या, 47 आलं. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, आपण संपूर्ण सोडवली. आता सबमिट करूया. किती उत्तर येत आहे पाहूया. व्ह्यू आपला पाहूया. आपल्याला या ठिकाणी धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुन्हा. ओके.